मितेश पाटीलच्या न्यायासाठी गडब येथे कॅन्डल मार्च, हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग. पेन प्रतिनिधी किरण बांधनकर. शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या हत्याकांडात पेन तालुक्यातील आपल्या गडब गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्घुणपणे हत्या केली आणि तो मृत्युमुखी पडला. याच गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशा एकमुखी मागणीकरिता प्रशासनाकडे सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी मागण्या मांडण्यासाठी संविधानात्मक मार्गाने शांतता पद्धतीने गडब येथे रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं. या कॅन्डल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यामध्ये महिलांची आणि लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या कॅन्डल मार्चमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, गडब सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपक कोठेनकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड, शिवसेनेचे पेन विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हिराजी चौगुले, डोलवी ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम म्हात्रे, भाजपाचे युवा नेते ललित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोखल, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, युवा सेनेचे कासू विभाग प्रमुख निशांत पाटील, माजी उपसरपंच अपर्णा कोठेकर, विजय पाटील, माजी उपसरपंच तुलसीदास कोठेकर, दिनेश म्हात्रे, मानव अधिकारी समितीच्या पेन तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर, आदर्श युवा संघटनेचे संचालक के.पी. पाटील, अध्यक्ष के.जी. म्हात्रे आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले. यावेळी या निर्घुण हत्येचा निषेध व्यक्त करून मितेशला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तर हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी करून मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपस्थितांनी मितेशला श्रद्धांजली वाहताना सांगितले. मुखी पडलेला आपल्या गावचा मुलगा मितेश पाटील, आज आपण जी कॅन्डल मार्च रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये आपण सर्व पंचक्रोशी ग्रामस्थ सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो. तसेच मितेश पाटील हा अलिबाग समुद्रकिनारी गेला असता त्याच्या तिथे दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या निषेध म्हणून आपण त्यांना न्याय देण्यासाठी इथे जमलो आहोत. तर माझं असं मत आहे की आपण या जी वाढती गुन्हेगारी आहे ती कशामुळे वाढते, तर त्यांना आपण पाठबळ देतो, त्याच्यामुळे ते गुन्हेगारी वाढत जाते. त्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी जो कोण सहकार्य करणारे असतात त्यांना सुद्धा हे न्याय शिक्षा झाले पाहिजे या मताशी मी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराऊच्या सर्व सदस्य सरपंच वतीने मी सांगतो की जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य राहील आणि माझे वैयक्तिक सहकार्य सुद्धा राहील आणि कुठलीही मदत लागली तरी सर्व माझे सहकार्य राहील. आणि या आपल्या मितेश पाटीलला न्याय देण्यासाठी आपण जसे आता एकजुटीने राहिलात त्याला न्याय मिळेपर्यंतही आपण एकजुटीने राहावं ही मी आपणा सर्वांना विनंती करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पण जे प्रेम आपल्या गावातील या युवकावर दाखवलं त्यासाठी खरंच एक नागरिक म्हणून मी जरी तुमच्या गावात नसलो तरी एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सर्वांना नमन करतो. कारण ही एकजूट तुम्ही कायम ठेवा. कुठलंही संकट गावावरती आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या सोबत उभे राहतो, कुटुंबासोबत असतो, तसं गाव म्हणून आपले कुटुंब असतो, तसं आपण एकत्र सर्वांनी उभे राहा. आणि थोडं घटनेचं जर गांभीर्य बघितलं तर जसं आता ताईने सांगितलं की अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा हा बसला पाहिजे. तर माझं वैयक्तिक मत आहे, मी सह्याद्रीचा एक दूरसेवक आहे. अशा प्रकारचे कॅन्डल मार्च, महिला अत्याचाराचे लढे आम्ही अनेक केलेले आहेत. आपल्या आदिवासी मुलीवर जेव्हा बलात्कार झाला त्यावेळी कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांचा मोर्चा आपण पेनने काढला आणि त्यांना जन्मठेपी शिक्षा होईपर्यंत आपण त्याचा फॉलो केला. त्या पद्धतीने आम्ही देखील सह्याद्री म्हणून आणि शिवसेना म्हणून आपल्या सोबत कायम राहू या लढ्यामध्ये. फक्त माझी एकच माझा ज्या ते 5 कोण आरोपी होते त्यांच्या माऊलीला प्रश्न आहे की या 5 मधून 5 जर तुमचे गेले असते तर तुम्हाला दुःख काय वाटलं असतं. जो आज मितेश जनार्दन पाटील मी परवाच्या घरी गेलो, ती माऊली आज 27 वर्ष मुलाला लहानाचा मोठा केला आणि मितेशचं कार्य काय ते गेल्यानंतर पण तुम्हाला दिसते की सर्वसामान्यामध्ये राहणारा वावरणारा कोणाशी वाद नाही, हसून खेळून बागडणारा भर जवानीमध्ये त्याचा तुम्ही निर्गुण हत्या करता, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज खरं तर या गडब गावात
या तालुक्याने धन्यवाद मानायला पाहिजे की कुठली चळवळ असो, कुठला अन्याय कोणावर होत असेल तर हा गडगाव पहिला त्यामध्ये उडी मारतो आणि त्याचे सुंदर उदाहरण एमआयडीसी मध्ये पण बघितलं आणि आजच्या या वस्तुस्थितीमध्ये बघितलं. पूर्ण गाव आहे, पूर्ण महिला झालेल्या आहेत. कारण महिलांना प्रत्येकाला माहिती आहे आपल्या मुलाचं दुःख काय. राहिलं पोलीस खाते, ज्या पद्धतीने मी आता ऐकलं काही गोष्टी, मी साले साहेबांशी पण बोललो त्या दिवशी. कारण हे सगळं त्यांना मी विचारणा केली. त्यांनी सांगितलं साहेब आरोपी आपण पकडलेले आहेत, त्यांना काहीतरी 14 दिवसाची एमसीआर मिळालेली आहे. राहिलं बाकीचं काय ते आपले सर्व ग्रामस्थ मला कधीही बोलवा, मी तुमच्या सोबत यायला आपण एसपी साहेबांना पण जाऊ विचारू की जर ते आरोपी सुटले असते तर कसे सुटले. मला आता चालता चालता एकाने सांगितलं की साहेब एकच आरोपी मध्ये अटक आहे. पण ही वस्तुस्थिती मी उद्या तुम्हाला प्रत्यक्षात सांगणार आहे की वस्तुस्थिती कोण कोण अटक आहे आणि कोण सुटले. कारण एमसीआर मिळाल्यानंतर कोर्टात त्याला हे करू शकतो आणि कमीत कमी एमसीआर दिल्यानंतर 14 दिवस तरी आरोपी सुटत नाही. राहिलं चार्जशीट दाखल केल्यानंतर 90 दिवसात चार्जशीट दाखल करायची असते. आपण कशी जास्त वेळ जाता येईल आणि कसं ते जास्तीत जास्त दिवस. मी असं ऐकलं की ते तिथे पोलिसांसमोर सांगितलं आम्ही उद्या सुटणार आहोत. किती एकदम बिनधास्त. त्यांच्या आई वडिलांनी असे त्यांना संस्कार दिले की काय. पण आज ना एक गरीब बिचारा आपला मितेश सर्वांना सोडून गेला. मी जास्त बोलणार नाही, परंतु प्रामाणिक सर्व गडप गावाला सांगतो की कधी रात्री 2 वाजता कधी मला फोन करा, कधी मला बोलवा, मी येणार आहे. कारण यामध्ये आपल्याला आरोपीला ही फाशी होणं गरजेचंच आहे. आणि 1001% तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सोबत असेल, कुठेही मला बोलवा आणि मी कोणाला घाबरत नाही. पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला जाब विचारायची आपल्या ताकद आहे. आपण सत्य बोलतो म्हणून आपण जाब विचारतो. त्याच्यामुळं नितेशला कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळणार याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. राहिलं बाकीच्या गोष्टी काय मला सांगा, मी आहे तुमच्यासोबत. मी आज नितेशला सर्वांच्या माते भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.